यांच्या भगवंताचे. पण याच पांडवांच्या नशिबात असलेलं महाभारताचं युद्ध यांच्या भगवंतानं टाळलं का? कृष्ण शिष्टाई प्रसिद्ध आहे महाभारतातली. ज्याला सगळं जग उभं करता येतं त्यानंच ते उभं केलंय. मग स्वतःच निर्माण केलेली एखादी मूर्ती एखादा मूर्तिकार फोडतो का? तसंच ज्यानं ही सृष्टी निर्माण केली आहे त्यालाच त्या सृष्टीचा जसा जन्म घडवता येतो ना तसाच विनाशही थांबवता येतोच. थांबवला का यांच्या देवानं? नंतर माझ्या उत्तरेच्या गर्भातल्या त्या परीक्षिताला वाचवलो, पण तेही पूर्ण नाहीच. मला सांगण्याचा मुद्दा फक्त इतकाच आहे, स्वतःच्या चौकटीत बसणारा सगळं काही यांचा भगवंत करतो आणि म्हणतो दासा साह्य नारायण, मी भगवंत आहे आणि मी भक्ताला मदत करतो. पण भक्ताचं मात्र तसं नाही. भक्ताचं मात्र तसं नाही. लक्षात घ्या, एखाद्या पूर्णपणाने वाळलेल्या जमिनीवरती पाण्याचा सडा टाकल्यानंतर ते पाणी जसं त्या मातीमध्ये सहज मिसळतं ना, तसा हा भक्त एकनिष्ठ राहून या भगवंताच्या अस्तित्वामध्ये स्वतःचं अस्तित्व मिसळून टाकतो. आणि मी भगवंताचा भक्त आहे असं म्हणत आयुष्यभर जगण्याची त्याची तयारी असते. आणि तो म्हणत राहतो, भगवंता तुझी इच्छा आहे ना, मी असा राहीन. सुदामाचं आयुष्य आठवा. कृष्णासारखा मित्र असताना सुद्धा सुदामा आयुष्यभर म्हणत राहिला, कृष्णा तुला वाटतंय ना मी असाच राहीन दारिद्र्यात. अर्जुनानं आयुष्यभर हे मान्य केलं की भगवंता तुला वाटतंय ना कृष्णा, चल तू म्हणशील तसं मी राहीन. अहो अशी सगळीच भक्त मंडळी आहे. ज्ञानोबांचं आयुष्य वेगळं काय आहे. जो कोणी यांच्या भगवंताच्या नादी लागला त्याच्या पत्रिकेमधले सगळे ग्रह या भगवंतानं पाहिजे तसे बदलले आणि त्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये फक्त कष्ट टाकले. पण सगळी संत मंडळी देवाला शिव्या घालत नाहीत. असंच म्हणतात, नाही बाबा भगवंता मी असं जगावं ही तुझी इच्छा आहे ना, मी जगीन. आणि जगत असताना समोरच्याला तुझ्या अस्तित्वाची, तुझ्या भक्तीची, तुझ्या नामाची खूण मी पटवत देत राहीन. मग आता मला सांगा, कोण कोणाला मदत करतं आणि कोण कोणाला सहाय्य करतं? ज्या रामरायाच्या मंदिरात आपण उभे आहोत त्या रामचंद्रांचं चरित्र आठवलं तर लक्षात येईल. चिरंजीव पदाची वराची प्राप्ती झालेल्या हनुमंतानं राम रावणाच्या युद्धात नवे नवे ज्या क्षणापासून रामचंद्रांची भेट झालीये त्या क्षणापासून युद्ध संपेपर्यंत आणि रामचंद्रांनी देह शरयू नदीत विसर्जित केल्यानंतरही आजतागायत आपल्या भगवंताचं ब्रीद राखत हा दास उभा आहे का नाही? अहो त्या मारुतीचं नावच दास मारुती आहे. स्वधामासी जाता महाराज राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा. सदा सर्वदा रामदासासी पावे, खळे गांजिता ध्यान सोडून निधावे. किती उदाहरण सांगावी. नाव मात्र होतं कोणाचं? रामाचं. लंकेत जायचा सेतू बांधला, दगड वाहिले वानरांनी, मारुतीरायांनी. दगडावर नाव यांचं नाही, रामाचं. बायको पळवली गेली रामाची, शोधून आणली कोणी? रामानी, मारुतीरायांनी. आता साधा प्रश्न आहे, जे मीच नाही या काळातली प्रत्येक व्यक्ती तुम्हाला विचारेल, अहो ज्याला स्वतःची बायको नाही सांभाळता येत तो दासाला काय कप्पाळ सांभाळणार आहे? पण नाही, आम्हाला सवय झाली हो. आम्हाला सवय झाली कर्तुम असं म्हणून त्याच त्या परमेश्वराकडे, त्या परब्रह्माकडे आम्ही आमच्या अस्तित्वाची जाणीव मागायला जातो. आणि खरं सांगू का, भक्ताचं हेच खरं लक्षण आहे की हे लक्षण तो अस्तित्वाची जाणीव ठेवायला जातो, भगवंतापाशी मागायला जातो आणि स्वतःचं अस्तित्वच त्याच्यामध्ये समर्पित करून टाकतो. म्हणून तर तो दास आहे. आणि आपलं सगळं आयुष्य एकच नाही बरं, जेवढी आयुष्य मिळतील तेवढे सगळे जन्म भगवंतासाठी जगणारा दास आहे. आणि असं करणारा दासच, असं करणारा भक्तच यांच्या नारायणाला मदत करतो
नाहीतर यांच्या बडबडीला ह्यांना आणि ह्यांच्या नारायणाला कोणीही विचारणार नाही. लिहून घ्या वाक्य. आता आज सुद्धा मला इथे आणून उभं केलं की नाही? आम्ही दोघं जण एकटे इथे कीर्तनाला काय कमी वेळा आलोय? तरी मला बोलवायला लागलंच की नाही? यांच्या बरोबर भांडण लावावं लागलंच की नाही? मुद्दा लक्षात घ्या. यांना पूर्णत्व जसं माझ्यामुळे होणार आहे तसंच यांच्या नारायणाचं पूर्णत्व त्या भक्तामुळे साधलं जाणार आहे. यांच्या नारायणाचं यांचं काय कौतुक करायचं? बस झालं. त्यामुळे हे कितीही काहीही म्हटले तरी दासासहाय्य नारायण नाही, दास सहाय्य नारायण. प्रवाह थोडा विरुद्ध दिशेनं जाणार आहे, पण पोहून बघा कधीतरी. नवं आयुष्य गवसतो. आता यांना काय गवसले बघूया. कसं असते माहिती का? माणूस कितीही मोठ्यांनी बोलला तरी बोलतोय ते सगळंच बरोबर असते असं नव्हतं. खोट्याच गोष्टी जास्त आरडाओरडा करून सांगायला लागतो. आम्हाला कुठे आरडाओरडा करावा लागला का बोला? कारण आमची सत्याची बाजू. यांचं भाषण म्हणजे ना सकाळची 9:30ची प्रेस कॉन्फरन्स वाटली मला. कुठला काहीतरी कुठले तरी कागद उपटवाडायचे आणि यांचं वाक्य येतं, यांचा नारायण काय करतो, यांचा त्याला काही दत्तक घेतला काय त्याला, यांचा नारायण करतो. या सगळ्या जगाचा नारायण आहे. हे असे यांचा करतात ना म्हणून तो त्याच्याकडे बघत पण नाही. मी नारायणाबद्दल बोलतोय म्हणून हे डाव्या बाजूला उभे असतात. काय हे त्रासदायकच असतात. काय कुठून काही ना काहीतरी शोधून काढलं. कुठल्या गाण्याचे संदर्भ कुठल्या काय. आपण रामाच्या मंदिरात उभे आहोत.